जय गजानन मंडळी. आज मी तुम्हाला दाखवत आहे उडदाचं वरण. याला सोलापूर वगैरे भागात उडदाचं घुटं सुद्धा म्हणतात. आम्ही याला उडदाचं फोडणीचं वरणच म्हणतो. उडद की काली दाल ती कशी करायची त्याची रेसिपी आता आपण बघूया. त्याच्यासोबत केल्या भाकरी आणि पापड, कांदा, लिंबू आणि उडदाची डाळ. इतकं तुम्हाला उडदाची डाळ असली की हॉटेलमधला पनीर वगैरे सुद्धा तुम्ही विसरून जाल. इतकी छान टेस्ट या उडदाच्या वरणाची लागते. चला तर मग आता त्याच्यासाठी साहित्य काय काय पाहिजे ते बघूया. कृतीकडे वळूया. उडदाचं वरण. तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. उडद्याची डाळ आहे. आता थोडी हरभऱ्याची डाळ टाकली, थोडी तुरीची डाळ टाकली. हे 2 तासभर डाळ भिजून घेतली सालासहित. साला याच्या काढू नका, कारण सालामध्येच तर व्हिटॅमिन असते. आरोग्यवर्धक अशी ही डाळ आहे. तर चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण आता डाळीच्या 4 ते 5 पट पाणी घेतला. त्यात आता ही उडदाची डाळ हे करून घेऊया. धुवून घेतली स्वच्छ. थोडे सालं काढले, खूप नाही काढायचे सालं. डाळीच्या 5 पट पाणी घेऊन कुकरला आता आपण याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत. शिट्ट्या जरा याच्या जास्तच करा, कारण की खूप शिजली डाळ ते अशी की तरच चांगली लागते. थोडी अशी कच्चट राहिली की छान नाही लागत. आता कुकरमध्ये याच्या 5 शिट्ट्या करून घेऊया आपण, म्हणजे एक जीव होईल 5 शिट्ट्या केल्या की डाळ. अशी डाळ आता आपण एकजीव शिजून घेतलेली आहे. आता ही अशी घोटून घेऊया. याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. एक मोठा कांदा घेतलाय आपण इथे, एक टोमॅटो घेतलाय मोठा, हळद, जिरे, लसूण, 2-3 कढीपत्त्याची पाने आणि हिरव्या मिरच्या घालणार आहे ना आपण, त्यामुळे लाल तिखट थोडं बेताचंच घालायचं, खूप नको घालायला. आणि मीठ. धने पावडर न घालता याच्यात तुम्ही जर अख्खे जिरे मिक्सरमधून काढून जे आपण आता आलं, हिरवी मिरची आणि याची कोथिंबिरीची जे पेस्ट करणार आहे ना, त्यातच धने टाकायचे, म्हणजे त्याची चव खूप छान लागते. तर मिक्सरला आता आलं नाही टाकलं तरी याच्यात चांगलं लागते. आल्याची चव थोडी, म्हणजे ते कॉम्बिनेशन इतकं विशेष नाही लागत. जसं की फक्त जिरे आणि लसूण, हिरवी मिरची याचंच आपण इथे एक वाटण तयार करूया आणि कांदा टोमॅटोची फोडणी देऊयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा लसूण यात थोडा जास्तच घाला. आणि लाल तिखट नाही टाकलं तरी चालते, आपण हिरव्या मिरच्या घालत आहे ना याच्यात. हिरव्या मिरच्या आणि जिरे याचं वाटण करून घेऊयात. कोथिंबीर आपण वरून टाकू याच्यात चिरून, या वाटणमध्ये नाही टाकायची, नाही तर मग तो रंग काही छान नाही येत त्या डाळीला. तर लाल तिखट कमी टाकणार आहे, त्यामुळे इतक्या हिरव्या मिरच्या टाकल्या. हिरव्या मिरचीच्या वाटणातच करतात ही भाजी तशी, म्हणून थोडं लाल तिखट टाकूया. गॅसवर आता कढई ठेवली आहे तापवायला. तेल टाकून घेऊया. तेल थोडं कमीच टाकू, कारण ॲज अ सूप म्हणूनही पिऊ शकता तुम्ही. हेल्दी रेसिपी आहे ना, म्हणून तेलाचा वापर काही खूप नाही करायचा. अगदी थोडंच तेल टाकायचं. कांदा टोमॅटो सूप म्हणून सुद्धा, आणि सूप म्हणून जर तुम्हाला प्यायची असली तर तुम्ही त्याच्यात इतके मसाले पण नाही. तूप, जिरं टाकायचं बस, हिंग थोडा आणि फोडणी द्यायची. तर ॲज अ सूप तुम्ही पिऊ शकता. ते एकदम हेल्दी, पौष्टिक. बघू शकता तुम्ही आपलं उडदाचं वरण इथं तयार झालेलं आहे. काय सुंदर रटरट शिजते आहे ते. रंग पण काय सुंदर आलेला आहे तो.